नमस्कार. क्रिकेटची आदिशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या शोचे प्रायोजक आहेत कवी बासुंदीवाले. आज आपल्यासोबत आहे सौ शीतल गोविंद दायमा, क्रिकेटपटू मधुरा दायमा यांची आई. चला तर मग भेटूया शीतल मॅमला. नमस्कार मॅम, क्रिकेटची आदिशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू मॅडम. मॅम, आपल्या कुटुंबाबद्दल आणि आपल्या बालपणाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. माझं नाव शीतल. लग्नाआधी माझं नाव शीतल मदनलाल दायमा. माझं माहेर लासलगाव. माझी तशी जॉईंट फॅमिलीमध्ये कसे काका प्रोफेसर, डॉक्टर, वडिलांचे वडील शेतकरी वगैरे. मग लहानपणापासून आम्हाला होती अशी आवड, पण तेव्हा आधी असा स्कोप नसायचा. पण मग काका क्रिकेट खेळायचे तर आम्ही त्यांना सांगायचो का तुम्ही टीचर ॲज अ टीचर सगळ्यांना शिकवता, तसं आम्हालाही थोडंफार. तर मग आम्हाला टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन वगैरे, बास्केटबॉल वगैरे खेळायला मिळायचं. पण मग खरं मग त्यावेळेस नेमकी आजोबा आमचे होते, तर तेव्हा ते आम्हाला म्हणायचे का मुलींनी स्वतःच्या पायावर सेल्फ डिफेन्ससाठी काहीतरी करायला हवं. पण त्यावेळेस इतका स्कोप नव्हता. आम्ही निफाडला येऊन मग कराटे वगैरे प्रशिक्षण घेतलं. त्यावेळेस माझे 4 बेल्ट झाले कराटे, जुडो कराटेमध्ये. आणि फॅमिलीमध्ये कसा सपोर्ट होता असा, पण कसं जास्त बाहेर पाठवत नव्हते. त्याच्यामुळे मग आवड पण होती, पण मग सगळे फॅमिलीचा कसा सपोर्ट का तुम्ही सगळ्या क्षेत्रात कमीत कमी आपल्या याच्यावर पायावर उभं राहून का काहीतरी फेस करायची तुम्ही तयारी ठेवा. त्या हिशोबाने आम्हाला सगळं मार्गदर्शन मिळायचं. मॅम, मधुराच्या क्रिकेट प्रवासामध्ये एक आई म्हणून तुमची भूमिका आणि तुमचं योगदान कसं होतं त्याबद्दल आम्हाला सांगा. मधुरा आहे ना, आधी खरं तर सिंगिंग करायची, पण अचानक कोरोना काळात आहे ना, टाईमपास म्हणून टी व्हीवर आपले महाभारत हे सगळे रामायण बघायची. पण नंतर जेव्हा मॅचेस चालायच्या ना, तर ती बघायची आणि तेव्हा तिला वाटायचं का आपण काहीतरी करावं. मला ती बोलायची मला क्रिकेट खेळायचं. पण मी तिला म्हणायची तू इतकी नाजूक आहे, तू कसं काय थोडंफार लागलं तर रडते, तर तू इतकी त्याच्यात टिकेल का. म्हटलं त्याला एकदम स्टॅमिना लागतं, फिटनेस वगैरे सगळं लागतं. पण मग जेव्हा ती एकदा टी व्ही बघत होती, टेस्ट मॅचेस तिने दिवसभर बघितल्या. मी कंटाळून बोलले का गं मधुरा बंद कर. म्हटलं इतका टी व्ही बघणं योग्य नाही आहे. नाही म्हणे मला मॅच बघायची आहे आणि मला पण खेळायचं आहे असंच पुढे. तर ती टेस्ट मॅचमध्ये आर अश्विनचं बघून ती इन्स्पायर झाली आणि तेव्हापासून तिला असं क्रिकेट खेळावं. मग नंतर आम्ही केबल बंद केली का तर नको का दिवसभर ती हे करते. तर तिने आपल्या मोबाईलवर, रेडिओवर सगळे कॉमेंट्री ऐकून, आपल्या ड्रॉइंग बुकवर सगळं तिने स्टेडियम वगैरे आखून आणि सगळं तिने बॉल कोणत्या साईडला गेला आहे, ऑफ साईड आहे का, हे सगळं तिने हे केलं. त्या दिवशी मग मी माझी माघार घेतली का नाही करू शकेल काहीतरी. मॅम, 2022मध्ये तिचा टर्निंग पॉईंट झाला, त्या क्षणाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. मॅडम, ती जशी कोरोनामध्ये टी व्ही बघत होती ना, तर टेस्ट मॅचपासून ती मॅचेस बघून ती आर अश्विनसारखं मला बॉलिंग करायची. त्यांच्या त्या सगळ्या स्किल बघताना तिला आतून जाणवलं का मी करू शकते, मी करेल. पण मग नेमकी योगायोगाने डिसेंबरमध्ये तिचा बर्थडे आला, तर मी तिला ॲज युजल विचारलं का मधुरा ड्रेस घ्यायचं, काय गिफ्ट हवं आहे तुला नेहमीसारखं. मला म्हणते ती का नको, मला काहीतरी युनिक वेगळं काहीतरी पाहिजे म्हणे. ड्रेस तर सगळेच घेता, गिफ्ट सगळ्यांनाच मिळतं, पण त्याचा काय उपयोग म्हणे. मग मी म्हटलं तुला हवं काय. तर आधी बऱ्याच वेळेस ती म्हणायची का मला स्टोरी बुक, तिला मॅथॉलॉजी वगैरे हे सगळं आवडत होतं, तर ती बुक्स वगैरे रिडिंगसाठी ते मागायची. पण म्हणे यावेळेस मला अजून वेगळं पाहिजे, आधी प्रॉमिस करा तुम्ही देणार आहे का. म्हटलं देऊ. म्हटलं काय म्हणजे आपल्या डोक्यात असं असतं का जास्त मागून मागून काय मागणार आहे ती. मग नंतर म्हणते की नाही तुम्ही मला आधी प्रॉमिस करा. आणि मला तिचा 9 डिसेंबरला बर्थडे असतो. ती म्हणे तुम्ही मला 1 जानेवारीपासून क्रिकेट अकॅडमी जॉईन करून द्या. पण त्यावेळेस तो तिचा लाईफमधला टर्निंग पॉईंट ठरला. त्याच्यानंतर तिला NDCAला आम्ही गोल्फ क्लबला तिथे जॉईन केला क्रिकेट. मॅम, पहिले मधुरानी NDCAमध्ये सुरुवातीला प्रॅक्टिस केली, त्यानंतर डॉक्टर भाविक मानकोडी या प्रवासात कोणते बदल पाहिले. जेव्हा मधुराने NDCA जॉईन केलं ना, तर रोज प्रॅक्टिस वगैरे छान, म्हणजे सकाळी गोल्फला जाऊन प्रॅक्टिस, मग नंतर स्कूल वगैरे ते सगळं मॅनेज करत होती. पण त्याच दरम्यान नंतर दहीसरबरोबर असं बाकी डिस्ट्रिक्टच्या मॅचेस चालू होत्या. मधुराला तिथे जायची प्रॅक्टिसला. आणि जेव्हा ज्या मॅचेस चालू झाल्या ना, दहीसर विरुद्ध आपली होती नाशिकची मॅच, त्यावेळेस एक प्लेयर्स नसल्यामुळे म्हणजे इंज्युअर झाल्यामुळे वेळेवर मधुराला घेण्यात आला. म्हणजे लक फॅक्टर तो समजावा का तेव्हापासून तिचा डिस्ट्रिक्टचा प्रवास चालू झाला. आणि त्याच दरम्यान मग आम्हाला म्हणजे अजून तिच्याकडून जास्त करून घेणं, तिला अजून शिकण्याच्या हिशोबाने आम्ही प्रायव्हेट कोचच्या हिशोबाने मग भाविक सरांकडे तिला जॉईन केलं. मधुराला अभ्यास आणि क्रिकेट या दोन्हीमध्ये संतुलन साधायला तुम्ही कशी मदत करता. घरातील इतर सदस्यांकडून तिला कशी साथ मिळते.
मधुरा अभ्यास आत्ता आधीपासूनच हुशार होती, प्लस क्रिकेट. आता तो तर आवडीचाच विषय झाला म्हणून काही सांगायची गरजच नाही आहे. पण ती बरोबर मॅनेज करते. तिला आपण सांगतो अगं एक्स्ट्रा तुझं जर तिथे खेळणं इतकं होतं आहे तर स्टडीकडे दुर्लक्ष होईल का. ती म्हणते मी नाही, प्रॉमिस करते का मी छान जे मार्क्स आधी होते ते मी आत्ता पण करेल. मी ट्युशन लावणार नाही. का तर मला प्रॅक्टिसला वेळ कमी पडेल. प्रॅक्टिस केलं म्हणजे प्रॅक्टिसला नाही गेलं तर मला पुढे अचीव करायला लेट होईल. तर मला कमी वेळात जास्त जास्त अचिव्हमेंट करायची आणि तिची तेवढी चिकाटी आहे. त्याच्यामुळे तिने ट्युशन लावली नाही. ती म्हणते ट्युशनला जायचं, ट्युशनचा स्टडी, स्कूलचा स्टडी एवढी झंझट मी नाही करणार. माझा फोकस क्रिकेट आहे, पण मी स्टडी पण तेवढा करेन. पण ह्या दरम्यान कसं का आम्ही सगळेजण तर आहेच सपोर्ट. माझा आहे, तिच्या पप्पांचा आहे, दीदीचा आहे. मेन म्हणजे तिच्या पप्पांची भरपूर कसरत होते तिच्या मागे. सकाळी तिला फिटनेसला असो, क्रीडक होतं मध्यंतरी, तर आणणं सोडणं, परत ग्राउंडला जिथे जिथे मॅचेस असतात त्या ग्राउंडपर्यंत आणणं सोडणं, डाएटच्या हिशोबाने सगळ्या तिला ते स्टिप देत असतात का मधुराने असं कर. परत तिचं त्यांच्याबरोबर कंटिन्यू येता जाता बोलणं असतं का पप्पा मी इथे मॅच खेळताना माझं हे चुकलं का. हे ती स्वतः आत्मपरीक्षण तर करतेच, पण पप्पांना पण सांगते पप्पा काय करावं, मला याच्या पुढे असं करायचं आहे तर तुम्ही मला त्याच्यात तुम्ही काय करावं ते तेवढं मला सजेशन करा. मग तिचं आणि पप्पांचं तर चालतंच, पण पप्पा डॉक्टर असून ते OPD कॉम्प्रोमाइज करून तिच्या मागे धावपळ त्यांची चालू असते. हे तर आहेच, पण मी आणि ते तर करतोच. पण माझी मोठी मुलगी नुपूर, ती तर तिला बरीच साथ देते. तिच्याकडून तिने लहानपणापासून बरंच जसं सगळं काही शिकली आहे. पण एक इन्सिडन्स असा झाला का ज्यावेळेस तिचा अंडर-15चं सिलेक्शन कॅम्पचा फोन आला होता. तर आम्हाला सरांचा फोन, आम्हाला नवरात्र असल्यामुळे आमची देवी राजस्थानला आहे. आम्हाला तिकडे सकाळी पंचवटीने निघायचं आणि संध्याकाळी 8-9 वाजता भाविक सरांचा फोन आला, सर तिचं कॅम्पला सिलेक्शन झालं. आता आम्ही प्रश्नात पडलो का आम्हाला तर जायचं आहे, आता हिचं कसं करायचं. दीदी म्हणे मम्मी पप्पा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मधुराचं मी बरोबर सगळं करते. तिने तिची सगळी पॅकिंग करून तिला इथे सोडणं वगैरे. पण तिकडून सरांचे परत फोन येत होते का तिचे मार्कशीट लागणार आहे, सगळं तिचे बाकीचे डॉक्युमेंट्स आहे, आधार कार्ड वगैरे सगळं लागणार आहे, ते कसं मॅनेज. आम्ही तर ट्रेनमध्ये, पण आम्हाला सगळा प्रश्न पडला का इथे असून. आणि मधुराला आम्ही इतके दिवस एक तर कधी सोडलं नव्हतं. टूरला गेली 2 दिवस 4 दिवस वगैरे आणि सुरुवातच होती त्याच्यामुळे. पण दीदीने तिला भरपूर सपोर्ट केला. ती नेमकी त्या दिवशी भर पाऊस स्कूलमध्ये जाऊन मॅडमची परमिशन घेणं, पप्पांच्या क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्युमेंट शोधून आणणं, घरी सगळं शोधणं. आता दीदीला पण एवढं माहिती नाही, जसं मी घरात असल्यावर तिच्यावर इतकं काम नाही. पण दीदीने परफेक्ट मॅनेज केलं आणि वेळेवर सगळे डॉक्युमेंट संध्याकाळच्या सरांकडे त्यांनी हँडल केले सबमिट करून. आणि असं पण ग्राउंडवरून कधी आणायचं असतं, सोडायचं असतं, काही असलं तर दीदी बरोबर मॅनेज करते. तिचा लगेच कॉल असतो, दीदी घ्यायला ये, सोडायला ये, दीदी असं करायचं आहे. तर दीदीचा फुल सपोर्ट आहे तिला. पण एक आहे त्याच्यामागे मधुराची भरपूर चिकाटी आणि मेहनत आहे. 2023मध्ये अंडर-19 डिस्ट्रिक्ट मॅचमध्ये तिने चमकदार कामगिरी केली आणि बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरली. तो क्षण तुमच्यासाठी किती अभिमानाचा होता. फार एकदम म्हणजे असं आमच्यासाठी तर सरप्राईजच होतं. कारण का ती सुरुवात होती, खेळते अजून, आणि अंडर-19 तिच्या वयापेक्षा तर भरपूर म्हणजे गॅप होता. आता म्हणजे ती 14 वर्षाची आणि अंडर-19 मध्ये ती खेळते, हेच मोठी अचिव्हमेंट होती. मग तिला मी सांगितलं अगं तू इतकं छान केलंय परफॉर्मन्स. मम्मी हे काहीच नाही, मला अजून पुढे जायचं आहे म्हणे. म्हणजे आमच्या सगळ्यांना असा आनंद झाला का चला ही काहीतरी नवीन करते, हिच्यात छान स्पार्क आहे आणि ती तेवढं करेल. आणि जेवढं विश्वासाने ती सांगते तेवढं आम्हाला तिच्यावर अभिमान पण आहे का तिने कमी वयात एवढं अचीव केलं आहे. मॅम, इन्व्हिटेशन लीगमध्ये मधुराने 5 विकेट काढल्या आणि तिचं सिलेक्शनसुद्धा झालं, पण इंजुरीमुळे तिला खेळता आलं नाही. तर त्या काळामध्ये तुम्ही तिला मानसिक आधार कसा दिला. ॲक्च्युली मधुरा आहे ना, जेव्हा सिलेक्शन झालं, हे खेळून आले आणि त्याच्यानंतर वातावरण म्हणा का खाणं पिणं सगळ्या ह्या गोष्टीमुळे तिला नेमकी कावीळ आधी व्हायरल आणि त्याच्यानंतर जस्ट लगेच कावीळ झाली, पांढरी कावीळ. त्याच्यामुळे ती हॉस्पिटलाइज होती. तेव्हा नेमकी तिकडून सरांचा फोन आला का तिचं सुपर लीगमध्ये सिलेक्शन झालंय. आता हिला सांगितलं तर ही ऐकणार नाही. आमची दोघांची द्विधा मनस्थिती होती, पण तिला सांगणं पण गरजेचं होतं का तुझ्यासाठी अचिव्हमेंट छान आहे, पण आपण काही कारणास्तव तुला तो ह्या पाठवत नाहीये. पण मग तिला जेव्हा तिच्या पप्पांनी सांगितलं का मधुरा तुझ्यासाठी एक गुड न्यूज पण आहे आणि एक बॅड पण आहे, तर म्हणते पप्पा काय झालं. तर म्हणे अगं तुझं तर सिलेक्शन झालेलं आहे म्हणे तिकडे सुपर लीगला, सरांचा फोन आला.
पण आपण त्यांना नाही सांगितलं. मग ती लगेच रडायला लागली, पप्पा तुम्ही असे का करता. मी तर ओके म्हणे, पण तिला ते कळत नव्हतं ना का काय त्रास याचा झाला. त्रास आहे आणि आपल्याला 6 महिने पूर्ण रेस्ट सांगितलेली आहे. पण मग ती म्हणते नाही मला काही करा पण मला तिथे पाठवा, तुम्ही डॉक्टर आहे, आपले सगळे नातेवाईक डॉक्टर आहे, तुम्ही माझ्यासोबत कोणी एक जण या, फक्त तुम्ही मला बॉलिंगची परमिशन द्या, माझी इतकं पुढे जायची माझी तयारी आहे, तुम्ही मला का थांबवता. पण मग तिला सांगितलं का अगं हे परत रिव्हर्स होऊ शकतं, याच्यासाठी तुला आहे ना हे, आणि आपण हे आयुष्यात हा विचार करायचा का पुढे जाण्यासाठी कधीतरी मागे पण यावं लागतं आणि तिथून मागे आल्यावर आपण डबल स्पीडने पुढे जातो. ह्या भाषेत आम्ही तिला समजवत होतो, पण ते बालबुद्धी आणि खेळण्याची आतुरता तिची इतकी होती का नाही मला करायचंच आहे. कसं तरी आम्ही तिला मॅनेज केलं का तू हे कर, तुझ्यासाठी दे, अजून पुढे तरी काहीतरी मोठं असेल त्याच्यामुळे तुला थोडे रेस्ट मिळते. त्या हिशोबाने तिला थोडं समजवलं, पण तिची मनात हो आपल्यासाठी सांगत होती पण मनाची आतून तयारी नव्हती. मग 8 दिवस झाले, तुम्ही सरांना परत विचारून बघा ना, आता मला घरी सुट्टी देणार आहे तर सर मला चान्स देतील का. पण आम्ही तिला म्हटलं का हे तुझ्या, मग सरांकडूनही तिला सांगण्यात आलं का बेटा तू थोडी रेस्ट घे, नंतर आपण पुढे बघू. मॅम, पुनरागमनानंतर मधुराने महाराष्ट्र अंडर-15 कॅम्प व टीममध्ये निवड मिळवली, त्याबद्दल आम्हाला सांगा. मधुरा आजारी पडून जेव्हा 2-3 महिने तिचे हे झाले रेस्ट करून, पण तिने जेव्हा जे कमबॅक केलं त्यावेळेस तिने प्रॅक्टिस जोरात पण होती आणि मला काहीतरी अचीव करायचं आहे, माझे 2-3 महिने वेस्ट केलेले, मला पुढे काहीतरी करायचं आहे. पण त्याच योगायोगाने ऑक्टोबरमध्ये 15चा कॅम्पमध्ये तिचं सिलेक्शन झालं. तिला पुण्याला जायचं, आमची सगळी धावपळ सगळं, आणि त्यातल्या त्यात म्हणजे तो निरोप पण आला तर आम्ही इतके आनंद होतो का चला कुठेतरी एकदम आपलं कमी याच्यात तिचं सिलेक्शन झालं. पण त्यावेळेस ती मला म्हणायची मम्मी मी काहीतरी करूनच येईल म्हणे. मग इथून तिथं पुण्याचा 1-1.5 महिन्याचा कॅम्प होता, त्यावेळेस आम्ही राजस्थानला, ती पुण्याला, दीदीने मॅनेज करून सगळं तिला पाठवलं, सगळं केलं. पण तो क्षण आमच्या सगळ्यांसाठी असा होता का आपण सगळे चौघे एकत्र राहून हा एन्जॉय केला असता. पण म्हटलं जाऊ दे काहीतरी करण्यासाठी. ती म्हणते तुम्ही काळजी नका करू, काहीतरी करण्यासाठी मला काहीतरी सॅक्रिफाय करावं लागेल. मम्मी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ना, तू टेन्शन नको घेऊ. म्हटलं अगं तू एकटी राहिलेली नाही कधी, तू कशी राहील काय, मी सगळं मॅनेज करेल. त्यातल्या त्यात म्हटलं तुझं खाण्याचं, आमचे खाण्याचे आधी फार नखरे होते. अच्छा, म्हणजे आता कमी झालं असेल. जस्ट म्हणजे आजारी पडल्यामुळे तेव्हा तिला सगळ्यांनी सांगितलं का तू सगळं डाएट व्यवस्थित प्रॉपर घे तर तुला पुढे तुझी ताकद पुरेल, तुला काहीतरी अचीव करता येईल. नाही तर आम्ही कोथिंबीर, शेंगदाणे, ड्रायफ्रूट सगळं काढून टाकणे आणि मग खाणे. मग नंतर इव्हन आत्ता ती जस्ट अंपायरिंगसाठी पण पुण्याला गेली ना, तर तिथे पण एक मुलगी तिला आली म्हणे तू म्हणे नाव काय, त्यांचं इंट्रोडक्शन झालं तर ती तिला म्हणते का ग तू तीच ना कोथिंबीर न खाणारी मधुरा. म्हणजे क्रिकेटपेक्षा ती ह्याही गोष्टींनी ओळखली जाते का काय खाते काय नाही खाते. इव्हन मॅडम वगैरे पण सगळे तिला चिडवतात. पण तो क्षण तिने ना इतका स्वतःला हँडल केला आणि प्रिपेअर होऊन गेली होती का मला काहीतरी पुढे करायचंच आहे. आणि तिची जिद्द आणि चिकाटी त्यात आम्हाला दिसली आणि त्या याच्याने आम्हाला इतका कॉन्फिडन्स पण होता का ती आता काहीतरी करेल. आणि त्या चान्समुळे ती पुढे गेली आणि त्या सिलेक्शनचा आनंद तो आम्हाला झाला. पुण्याला पण ती झाली. त्याच्यानंतर परत त्यांचं जवळपास तेव्हा 1001 मुली होत्या. त्याच्यानंतर परत त्यांचा जळगावला कॅम्प लागला. पण तिथून मग ते फायनल सिलेक्शन होतं जळगावचं. सगळं झालं सिलेक्शन वगैरे, तो दिवस आला तर आता लागेल म्हणजे तर आम्हाला होतं का होईल. तिलाही होतं कॉन्फिडन्स का मम्मी नाही माझा येईल. आणि तिच्यापेक्षा तिचे ज्या फ्रेंड्स आहे प्लेयर त्यांची पेरेंट्स पण आणि त्या स्वतः सांगायच्या मधुरा तुझं 100% सिलेक्शन होणार आहे. पण ज्यावेळेस तिचं सिलेक्शन तिकडे झालं तर तिने फक्त आम्हाला डॉक्टरांना एकच फोन केला पप्पांना का पप्पा माझं सिलेक्शन झालं आहे, बाकी मी तुम्हाला नंतर बोलते. म्हटलं झालं काय. अच्छा. पण नंतर तिने थोड्या वेळाने फोन केला का पप्पा मी बाकीच्यांना सांभाळत होती, माझ्या ज्या फ्रेंड्स होते ज्यांचं सिलेक्शन नाही झालं, कोणाला चक्कर येत होते, कोणी म्हणजे जीव घाबरत होता हे, तर तिथे त्यांच्या त्या टेन्शन घेऊन बाकीच्या मुली थोड्या हे झाल्या, कोणी रडत होतं का. तिने सगळं सोडलं, आम्हाला फक्त मेसेज दिला माझं सिलेक्शन झालं आहे, आत्ता फोन ठेवा, मी माझ्या मैत्रिणींना सावरते, कोणाला इलेक्ट्रॉल हे कर, कोणाला चक्कर आले तर पप्पांकडून शिकलेली ती का चक्कर आले तर पायवरती लिफ्ट केलं तर झोपून वगैरे सगळं आधी तिने ते मॅनेज केलं. तिला त्या गोष्टीचा इतका आनंद नाही, ज्ञान तर होतं पण सिलेक्शनच्या आनंदापेक्षा तिला असं होतं का मी माझ्या सगळ्यांची हेल्प करते.
आणि ते सगळं त्याच्यात आम्हाला सिलेक्शनचं तर प्राऊड फील झालं आम्हाला, पण ह्या गोष्टीचं जास्त बरोबर झालं आहे. का तू स्वतःच्या आनंदापेक्षा तू तुझ्या मैत्रिणींना सांभाळण्यात हे होती, याच्यात आम्हाला सगळ्यांना जास्त प्राऊड फील झालं या गोष्टीचं. म्हणजे ती क्रिकेटर तर नक्कीच बनेल, पण एक चांगली माणूस आतापासूनच ती तिला झाली. स्वतःपेक्षा बाकीच्यांची केअरिंग फार घेते ते. म्हणजे आम्हाला असं वाटतं का चला क्रिकेटमध्ये तर करते, अभ्यासात करते, पण एक चांगलं माणूस होणं बरोबर. एक सगळ्यात मोठं हे पण आहे त्याच्याबरोबर. तर त्याच्यातही ती छान करते, तर आम्हाला म्हणजे फार आनंद होतो या सगळ्या गोष्टींचा तिच्या. मॅम, मधुराला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे महावंदन अवॉर्ड मिळाला बेस्ट बॉलर म्हणून, आणि सर्वाधिक विकेट्स तिने घेतल्या होत्या. तर तो क्षण आम्हाला सांगा. जेव्हा मधुराची अंडर 15ला निवड झाली, मग तिथून तिचे म्हणजे भुवनेश्वर, जयपूर वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी त्यांच्या मॅचेस झाल्या, नागालँड, हिमाचल प्रदेश वगैरे सगळ्यांबरोबर. त्या सगळ्या याच्यात ते जास्त म्हणजे हायेस्ट विकेट टेकर म्हणून ती होती, म्हणजे जास्तीत जास्त तिने विकेट घेतले त्यावेळेस. त्यामुळे MCA तर्फे तिला महावंदन अवॉर्ड देण्यात आला. जेव्हा हे MCA तर्फे ना मला मोबाईलवर कार्ड आलेलं होतं ते, तर मला ते लक्षात नाही आलं. मग त्यावेळेस मी सरांनाच पाठवलं का म्हटलं अहो सर हे काय आहे, का सगळ्यांनाच पाठवलं आहे का सिलेक्टेड असतं का, आम्हाला म्हणजे बोलवलं का नाही, काही मेसेज नाही. सरांनी मग रक्टे सरांना वगैरे विचारून आम्हाला सांगितलं, तर रक्टे सर म्हणे नाही अहो ते मधुराला आहे ना हायेस्ट विकेट टेकर म्हणून अवॉर्ड आहे आणि तिला पाठवायला हवं म्हणे तिथे, ही चांगली अचिव्हमेंट आहे. आता आम्ही विचार केला की आम्हाला असं काही कळालेलं नाही आहे. तर सर म्हणे, सरांनी तिकडे कॉल करून मग सगळं विचारलं, तर सर बोलले का तुम्हाला फोन येईल. आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी फोन आला का तुम्हाला मधुराला आणि तिच्याबरोबर एक सीट पेरेंट्स कोणीही चालेल अवॉर्ड घ्यायला या. मग आम्ही त्यांना सांगितलं का मधुरा तर आता टूरवर आहे, म्हटलं उडपीला आहे सध्या, तर मग ते पेरेंट्स चालतील का. ते म्हणे चालेल. मग ज्यावेळेस तारीख बघितली तर योगायोगाने आमची ॲनिव्हर्सरी होती आणि आमच्या ॲनिव्हर्सरीला मधुराने इतकं छान आम्हाला गिफ्ट दिलं. म्हणजे MCA तर्फे ते गिफ्ट स्वीकारताना आम्हाला असं प्राऊड फील होतं का आमच्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आधी ते आम्हाला मिळतं आहे आणि ते सेलिब्रेशन आमची ॲनिव्हर्सरी जोरात सेलिब्रेशन झाली असं झालं तिथे. एक छान आठवण, म्हणजे आठवणीचा क्षण तो होता. हो, खरंच आठवणीचा क्षण होता. आणि यावेळेस योगायोग असा का MCA कडून पहिल्यांदाच हा महावंदन अवॉर्ड चालू केला त्यांनी, का बेस्ट बॉलर वगैरे, क्रिकेटर म्हणजे बॅट्समन वगैरे सगळ्यांसाठी. तर योगायोगाने हा अवॉर्ड मिळाल्यावर आम्हाला फार आनंद झाला का असं का जे नवीन पण चालू झालं आणि योगायोगाने तिचं अचिव्हमेंट पण छान आहे. बरोबर. तर त्यावेळेस तिला बोलवलं होतं तिथे, पण ती त्यावेळेस उडपीला मॅचेस होत्या, तर मधुरा तर जाऊ शकली नाही. तिच्या याच्यात आम्ही जाऊन तो अवॉर्ड घेऊन आले. पण फार छान आनंद वाटला आम्हाला का काहीतरी केलंय. माहिती होतं का महाराष्ट्राकडून खेळलंय, सगळं केलंय, आनंद. पण ज्यावेळेस MCAच्या आम्ही त्या प्रोग्रामला गेल्यावर तेव्हा आम्हाला फील झालं असं आपण हे करतो का घेतलंय, आनंद तर तो आहेच, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष तो मोठा फंक्शन, एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी तिथे आलेले सगळे होते, जसे पवार सर वगैरे होते, MCAचे सगळे बॉडीवर मेंबर्स होते, पदाधिकारी वगैरे सगळे, आणि सगळे कोच वगैरे. तेव्हा प्राऊड फील झालं का अरे आपली मधुरा छोटी आज इतकी मोठी झाली आणि तिथे जाऊन तिच्याच अवॉर्ड आज आपल्याला घ्यायला मिळतंय. त्याच्यामुळे फार आनंद झाला. मॅम, CSN WPL मध्ये जेव्हा मधुराचं सिलेक्शन झालं त्याबद्दल आम्हाला सांगा. यावेळेस आहे ना पहिल्याच वेळेस आहे ना छत्रपती संभाजीनगरकडून हे ऑक्शन पण होतं आणि परिसरातील सगळ्या मुलींना प्लेयर्सचे सगळे नावं होते. ऑनलाईन ऑक्शन चालू होतं. सगळे कान टीव्हीकडेच होते, टीव्हीवर बघून का नंबर येतो का काय, कोणत्या टीमकडून. पण यांनी एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं का ऑक्शनमध्ये मुलींना बरेच आपल्या सगळ्या परिसरातील जालना, परभणी, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सगळ्या विविध ठिकाणचे आपले सगळेच प्लेयर्स आलेले होते आणि सगळे होते अंडर 15 पासून सिनियर्सपर्यंत सगळे होते. आता एकेकांचं नाव ऑक्शनमध्ये घेत होते कान सगळे, आधी बॉलर, बॅट्समन, मग कीपर्स, मग बॉलर, आमचे सगळे कान. मी मधुराला विचारते, मधुरा नाव आलं का गं, नंबर बघ तुझं नाव आलं का. एक आपल्याला एक एक्साइटमेंट होती. ती म्हणायची मम्मी मी माझं परफॉर्मन्स केलेलं आहे, आता बघू म्हणे काय होतं ते. पण ज्यावेळेस ते मधुरा दायमा मनी मंत्राकडून बेस्ट प्राईजला सिलेक्शन झालं तेव्हा मला इतकं छान वाटलं का अरे म्हणजे तू बोलली, तू तुझं काम केलंय, पण मग एक लक पण फॅक्टर असतो आपण म्हणतो, आणि एक परफॉर्मन्स. तिथे त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स तिचा आधीचा स्टेटचा तिथे होताच,
त्यामुळे त्यांनी तिला बेस्ट लेवलला मनी मंत्रा टीमकडून तिला सिलेक्ट केलं आणि तिथे ती मॅचेस खेळली. आणि हा पहिलाच योगायोग त्यांनी यावेळेस पहिल्यांदाच चालू केला ऑप्शन वगैरे करून. सगळं. आणि 20-20 मॅचेस होत्या त्या त्यांच्या आणि भरपूर प्लेयर्स होते आणि तिला बऱ्याच जसं भक्ती वगैरे ह्या सगळ्या बऱ्याच मुली होत्या ज्या सिनियर्स आहे मधुरापेक्षा, त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर सोबत खेळून आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा एक अनुभव मिळाला. त्याच्यात तिला ते आनंद आहे का मम्मी त्या प्लेयर्सने असं केलं. रसिकाताई पण होती त्यावेळेस, हे सगळ्याच होत्या बरेच आपल्या तेजू वगैरे, श्रुती सगळ्याच होत्या, शाल्मली वगैरे. पण त्यांच्याकडून ती म्हणे का वेगवेगळं यांचं जे स्किल आहे ते मला जवळून बघायला मिळालं. म्हणजे आपण परफॉर्म करतो ही गोष्ट वेगळी म्हणे, पण जवळून हे स्किल बघणं आणि त्यातून शिकणं हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती म्हणे मम्मी. आणि मोठ्या प्लेयर्स बरोबर आज खेळणं म्हणजे एक आनंद आहे म्हणे, मला प्राऊड फील होतं म्हणे त्याच्यावर. फार छान होतं. म्हणजे असं आनंद तर झाला, पण हे शिकणं मला ह्या गोष्टीचा जास्त आनंद झाला का ती तिथे जाऊन त्या गोष्टीमध्ये पण काहीतरी नवीन शोधते आणि आत्मसात करायची तिची तयारी आहे. तर याचा मला जास्त आनंद होता खेळण्यापेक्षा. मॅम, मधुराच्या काय काय हॉबीज आहे आणि त्या हॉबीज सांभाळता ती क्रिकेट आणि तिच्या हॉबीज यामध्ये ती बॅलन्स कसं करते त्याबद्दल आम्हाला सांगा. मधुराला आहे ना लहानपणापासून सिंगिंगचं तर इतकं वेळ होतं का हार्मोनियम, सिंगिंग, घरात आपले भांडे जरी घेऊन बसायची पूर्ण वाजवणं वगैरे. शेवटी मी तिला हार्मोनियम घेऊन दिलं. तिने हार्मोनियम आणि हे सिंगिंग करणं 4 एक्झाम्स दिल्या. क्राफ्ट, पेंटिंग, ड्रॉइंग आमच्या दीदीचं बघून, दीदी मेहंदी काढायची, तिचं बघून ती इतकी छान मेहंदी काढणं, रांगोळी ओरिजिनली आणि आपले जसे ट्रेडिशन असतं त्या हिशोबाने मेहंदी, रांगोळी, क्राफ्ट करणं, सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी बारीक निरीक्षण असतं, हुबेहूब तसं काढणं. कोरोनामध्ये तर स्केच करणं शिकले ते. आणि त्याच्या हे सगळं तर करते सगळ्यांचं बघून, दीदी वगैरेचं बघून. पण याच्याबरोबर ती सिंगिंगच्या बरोबर तिचं एक पॅशन आता हे नवीन ॲड झालं म्हणजे क्रिकेट. पण क्रिकेट करते, पण ग्राउंडवर जर असते ना तर तोंड आमचं बंद नसतं, कंटिन्यू सिंगिंग चालू असतं तिचं. म्हणजे तिथे ती फेमसच झालेली ग्राउंडवर का मधुरा एक गाणं, टूरला पण गेली ना मधुरा एक गाणं, सगळं. म्हणजे ती तिची हॉबीज आहे ना जपते. तिला असं सांगावंच लागत नाही का मधुरा तू हे नाही हे. तिला जे मनमौजी स्वभाव असल्यामुळे ती ना सगळं ट्रेडिशन असलं का मेहंदी करते, सणवार असले का रांगोळी काढणं आणि त्याच्याबरोबर क्रिकेट बरोबर ती तिचं समज आम्हाला सांगायची गरजच नाही पडत. मग मी पॅशन माझं आहे ते, पण हॉबीज पण आहे आणि मी माझे हॉबीज जपते. रीडिंग पण करते वेळ जसा मिळेल, कारण शेड्यूल इतकं पॅक आहे का सकाळी 6ला जाते, जिम वगैरे असते, त्याच्यानंतर परत स्कूलमधून आली का हाफ डेज, मॅडमकडून परमिशन, मॅडम प्लीज मला परमिशन द्या, मला क्रिकेट खेळायचं आहे. तिथून परत ग्राउंड रात्री 9 वाजताच घरी असते. पण ह्या टाईट शेड्यूलमध्ये वेळ मिळाला का हॉरर मूवी बघणं एक आमचा शौक आहे. मूवी बघणं, पण ते पण हॉरर बघायच्या का तर काहीतरी थ्रिल आहे म्हणे त्याच्यात, काहीतरी करायचं बघायला असं वाटलं पाहिजे का आपण काहीतरी बघतो. पण ती क्रिकेट बरोबर हे सगळं व्यवस्थित साधून घेते आणि एन्जॉय करते, फुल टू एन्जॉय करणारी. आता मॅम, पुढील काही वर्षामध्ये तुम्हाला मधुराकडून काय अपेक्षा आहे? मधुरा जी आता खेळते तिची मेहनत चिकाटी तर आहेच, पण असं ती तिच्या मेहनतीच्या जोरावर पुढे जावं, अंडर-19 आपलं नॅशनल खेळावं, इंटरनॅशनल खेळावं. आणि मधुराचं स्वतःचं एक स्वप्न आहे. जेव्हा मी तिला सुरुवातीला क्रिकेटसाठी म्हणायची ना का मधुरा लागेल, तुझ्याने होईल का, एवढं फिटनेस, एवढा स्टॅमिना लागतो, तर ती मला लहान असताना क्रिकेट जॉईन केलं. अंडर-15 तर ती नंतर खेळली, पण मला त्यावेळेस ती म्हणायची मम्मी मॅचेस बघते ना, जेव्हा ते अवॉर्ड देतात बेस्ट बॉलर, प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द सिरीज, मला म्हणायची तू एक दिवस मला ह्या TV वर आहे ना वर्ल्ड कप घेताना बघेल. तर मला असं वाटतं का सगळ्यांचा तर सपोर्ट आहे, ती मेहनत करते आणि ती असंच हे स्वप्न तिने पूर्ण करावं, त्याच्यासाठी मनापासून तिला आशीर्वाद आहे या सगळ्या गोष्टींसाठी. मॅम, तुम्ही क्रिकेट खेळणाऱ्या मुलींच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी तर सगळ्या स्पोर्ट्समध्ये जे मुलं आहे, क्रिकेट असो बाकी पण सगळे स्पोर्ट्स आहे, तर मी सगळ्यांच्या आईंना एकच संदेश देईल का मुलं करताय आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं. फक्त एक क्रिकेट म्हणून नाही बघावं, एक खेळ म्हणून नाही आहे, एक करिअर पण आहे त्याच्यात. याच्यात आपली स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट पण आहे. पर्सनल डेव्हलपमेंट याच्यासाठी का आजकालचं युग आहे का मोबाईल, हे सगळे इन्स्ट्रुमेंट, हे सगळे इंस्टाग्राम, फेसबुक याच्याने मुलांचं आहे ना मानसिकता ढासळते. याच्यात त्यांना जर आपण स्पोर्ट्स वगैरे कोणतं जर हे केलं तर यांचं फिटनेस राहील
बौद्धिक क्षमता वाढेल त्यांची आणि याच्यातून त्यांना काहीतरी यश अपयश सगळं पचवण्याची पण ताकद मिळते. आणि फिटनेसबरोबर आपण काय बघतो की त्यांचं आरोग्य सुधारतं, बौद्धिक क्षमता सुधारते. आणि यांनी खेळण्यामुळे आज आपण कुठे पोहोचू शकतो, करिअर पण करू शकतो, त्याच्यात सगळं करू शकतो. आणि आईवडिलांनी त्यांना भरपूर याच्याने कसं होतं, डाएट पण योग्य होतं. मला स्वतःला याच्यातून शिकायला मिळालं का मधुराचं मी डाएट सुधरवलं ह्याच्यात सगळं. कारण काय होतं का मुलांना काय असते आजकाल फास्ट फूड खाण्याची आहे, पण जे हेल्दी आहे काय आहे काही नाही आहे, आज त्याचा आपल्या आरोग्यावर किती परिणाम होतो. पण याच्यातून जर हे बाहेर खेळायला गेले, टी व्ही मोबाईल सोडून, तर आज यांचं आरोग्यही सुधारेल, बौद्धिक क्षमता सुधारेल आणि निर्णय घेण्याची क्षमता यांच्यात येईल. का यश अपयश काय असतं, प्रत्येक ठिकाणी पेरेंट्स त्यांच्याबरोबर असू शकत नाही. त्यांना मग हे ना निर्णय क्षमता वाढते त्यांची, का कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आपण याच्यातून काय करावं याच्यासाठी आईवडिलांनी फुल सपोर्ट करावं. माझं तर असं म्हणणं आहे का यांना ह्या क्षेत्रात उतरावं, इच्छा नसेल तरी त्यांना थोडा सपोर्ट करून त्यांचं मनोबल वाढवून का तुम्ही काहीतरी करा. फक्त टी व्ही मोबाईल नाही आहे, बाकी डॉक्टर इंजिनियर म्हणा, बाकी सगळे फील्ड तर आहे, पण ह्या करिअरच्या दृष्टीनं कोणातूनही बघा आणि आरोग्याच्या हिशोबानेही बघा. दोन्ही जर केलं तर सगळं आजची पिढी पुढे जाण्यात सक्षम आहे तेवढी. फक्त आपल्या सपोर्टची गरज आहे त्यांना. आणि ही चिकाटी जर त्यांनी निर्माण केली ना, आणि हे काय आहे आपण म्हणतो का हे उपजत असतं, काही जणांना उपजत असतं, पण काही जणांना मार्गदर्शनाची गरज असते. आणि मार्गदर्शन जर प्रॉपर मिळालं, आई वडील म्हणा, शिक्षक म्हणा, सगळेच आहे, फ्रेंड सर्कल आहे, इथून जर सगळं जर केलं तर यांचं भविष्य एकदम उज्ज्वल राहील. आणि मला असं वाटतं का आज आपले मुलं असो का बाकी कोणीही असो, सगळ्यांनी कमीत कमी एक स्पोर्ट्स जॉईन करावा, जो आवडेल तो करावा, पण करावा. मॅम आता आम्ही या शोमध्ये एक नवीन ट्विस्ट टाकला आहे, तो म्हणजे रॅपिड फायर. तर तुम्ही न विचार करता पटपट उत्तर द्यायचे. पहिली क्रिकेटची आठवण. मधुराची पहिली क्रिकेटची आठवण, गांधीनगरला तिने 5 विकेट्स घेतल्या टेस्ट मॅचमध्ये आणि तिला मॅन ऑफ द मॅच पण मिळालं होतं. आणि सरांकडून तो बॉल गिफ्ट मिळाला. म्हणजे मला त्याच्यात जास्त आठवण आहे का तिने पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये चांगलं अचिव्हमेंट केलं आणि तिथून तिची ग्रोथ चालू झाली जास्त. क्रिकेट आयडल कोण आहे? मधुराचा आर.अश्विन. मधुराचा आवडता फॉर्मॅट, टेस्ट, वन डे की T20? टेस्ट मॅच. मधुराचा आवडता चित्रपट. हॉरर मूवी तर बघते ती, पण मला नाव नाही सांगता येणार. हॉरर मूवी भरपूर बघते ती. आवडता जेवणाचा पदार्थ. दाल बाटी चुरमा. मधुराचा आवडता शॉट. स्विफ्ट शॉट. आणि एक फनी क्वेश्चन आता, घरातला बॉस कोण आहे, मधुरा की आई? मधुरा. मधुराने सगळ्यात जास्त ओरडा कोणाचा खाल्ला, आईचा की बाबांचा? माझाच खाते ते. मधुराचा पहिला जर्सी नंबर कोणता? 3. मधुराला ग्राउंडमध्ये किंवा घरात सुद्धा कोण जास्त चीअर करतं, आई की बाबा? बाबा. मॅम तुम्ही आमच्या क्रिकेटच्या आदिशक्ती या शोमध्ये आलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला आणि मधुराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू मॅडम.